नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, छावा हा सिनेमा मी बघून आलोय। चला तर मित्रांनो बघूयात थोडक्यात तो कसा आहे। मित्रांनो, सिनेमामध्ये जेवढे पण कलाकार आहेत त्यांची ॲक्टिंग एकदम उत्तम आहे। विकी कौशल असो, रश्मिका मंदाना असो, संतोष जुवेकर सर असो किंवा अक्षय खन्ना सर असो, अन्य कलाकार असो, सर्वांची ॲक्टिंग एकदम जबरदस्त आहे। ते आपल्याला या सिनेमा बघताना देखील जाणवतं। डायरेक्टर लक्ष्मण उद्देकर सरांचं पण कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मी ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्ये पण त्यांचं कौतुक केलं होतं की असे सिनेमे भव्य दिव्य लेवलवरती आणणं आणि आपले जे शंभूराज आहे ते फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला पण ते समजावे, भारताबाहेर पण ते समजावे की ते कसे होते, त्यांच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी घडल्या होत्या, ते लोकांपुढे सिनेमाच्या माध्यमातून सादर करणं, त्याबद्दल आपण लक्ष्मण उद्देकर सरांना धन्यवाद दिलेच पाहिजे। आता या चित्रपटाला म्युझिक दिलेलं आहे A.R. रहमान सर, लेजेंडरी नाव आहे। आता हे म्युझिक वरती पण आपण थोडं भाष्य करणार आहे, पण ते पुढे करणार। त्याआधी मूवीच्या टॉपिक वरती बोलूया। आता सिनेमाचा विषय तुम्हाला माहितच आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित हा सिनेमा आहे। मित्रांनो, सिनेमा एकदम जबरदस्त आहे। जे सीन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते ते सीन या सिनेमातून वगळण्यात आले आहे। ते तुम्हाला सिनेमा बघताना कळेल पण की हा सीन होता आणि तो कट झाला। आता सिनेमा एवढा जबरदस्त झाला आहे, पण शेवटचा जो अर्धा तास आहे ना तो तुम्हाला बघायला एकदम जड जाईल। कारण मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही थिएटरमध्ये हा सिनेमा बघत होतो, अक्षरशः जेवढे पण थिएटरमध्ये लोक आले होते ना ते त्या अर्ध्या तासामध्ये रडत होते। जेवढा पण तो अर्ध्या तासाचा सीन आहे ना तो बघताना अक्षरशः अंगावरती काटा येतो की म्हणजे इतकं क्रूरपणे कोणी कोणाला मारू शकतं का, असं बघताना पण आता आपल्याला इतिहास माहिती आहे तरी पण ही गोष्ट जेव्हा आपण स्वतः बघतो ते बघायला आपल्याला एकदम जड जातं। म्हणजे आपल्याला आपले शंभूराजे जे आपण विकी कौशलच्या स्वरूपात बघतो आणि त्यांनी पण ती ॲक्टिंग एकदम उत्तम दर्जाची केलेली आहे, पण ज्यावेळेस आपण तो जगतो, आपले राजे आपल्या समोर आहे असं बघतो आणि अचानक कोणीतरी गद्दारी करून त्यांना पकडतं आणि ह्या सगळ्या पुढच्या ज्या त्यांना यातना सहन करावं लागतं ते बघणं एकदम कठीण जातं। छत्रपती शंभू महाराजांना ज्या पण आपण राजे म्हणून बघतो, पण त्यांना नुसतं आपण एक व्यक्ती म्हणून जरी बघितलं ना तर त्यांच्या आयुष्यात कुठेही आपल्याला सुख पाहायला मिळालेलं नाही। म्हणजे त्यांच्या आईवडिलांचं प्रेम त्यांना मिळालं नाही। ज्या लोकांवरती ते अपाट प्रेम करत होते तेच लोक कट कारस्थान करून त्यांचा घातपात करण्याचा प्रयत्न करत होते। ज्या लोकांना त्यांनी जवळ घेतलं, आपल्या ताटात बसून जेवलं, त्या लोकांनी देखील त्यांना धोकाच दिलेला आहे। म्हणजे छत्रपती शंभू महाराजांना एक व्यक्ती म्हणून जरी बघितलं ना आपण तरीही त्यांच्या लाईफमध्ये सुख हे आपल्याला कुठेही बघायला मिळालेलं नाही। इतक्या कमी वयामध्ये इतक्या लढाया करणं ती काय सोपी गोष्ट नसती, पण त्यांनी ते करून दाखवलं आणि आपले शंभूराजे अजून 10 वर्ष जरी जिवंत राहिले असते ना तर औरंगजेब संपलाच असता। हे देखील आपल्याला या मूवी बघितल्यानंतर समजतं। आता मित्रांनो, सिनेमात काय काय गोष्टी असायला पाहिजे होत्या त्यावर पण एक नजर टाकूया। पहिले तर मित्रांनो मी तुम्हाला हे सांगेल की A.R. रहमान सरांचं जे म्युझिक आहे आता ते एकदम लेजेंडरी आहेत। त्यांच्याबद्दल मी बोलावं एवढा मी मोठा नाहीये, पण त्यांचं जे या सिनेमाचं जे म्युझिक होतं ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही। म्हणजे सिनेमा एकदम ऐतिहासिक आहे, मोठ्या लेवलवरती बनलाय आणि सिनेमा जो बनलाय ना तो पण एकदम असा उच्च लेवलला चाललाय, वरती चाललाय आणि यांचं म्युझिक खालच्या लेवलला चाललंय। म्हणजे सिनेमा भारतातला आहे, महाराष्ट्रातला आहे, मराठी मातीतला आहे, तर आपले जे वाद्य राहतात, म्युझिक राहतं, जे आपले इन्स्ट्रुमेंट आहेत ते इथं वापरायला पाहिजे होते, तर ते आपल्याला असं कुठं दिसत नाही, म्हणजे जाणवत नाही। आता तुम्ही ज्यावेळेस सिनेमा बघितला असेल, ज्यांनी पण बघितला नसेल तर त्यांनी ही गोष्ट बघा की या ठिकाणी जर अजय अतुलचं म्युझिक असतं तर तुम्हाला ते फील झालं असतं। आता महाराष्ट्रातला सिनेमा आहे, भारतातला सिनेमा आपण म्हणू, पण म्युझिक कोणतं आहे माहिती आहे का, वेस्टर्न कल्चरचं। म्हणजे अमेरिकेत बसून A.R. रहमान सरांनी ते म्युझिक कंपोज केलं असावं बहुतेक आणि मग इकडं सिनेमासाठी पाठवलं। म्हणजे सिनेमा ह्या साईडला जातोय आणि A.R. रहमान सरांचं म्युझिक ह्या साईडला जातंय। आणि दुसरी गोष्ट मला हे पण वाटलं होतं की ह्या सिनेमामध्ये जसं आपण मराठीतले ऐतिहासिक सिनेमे बघतो, आपलं शिवरायांचा छावा झालं, हंबीरराव मोहिते झालं, जेवढे पण सिनेमे आपण बघितले त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट नेहमी बघायला मिळाली की गोंधळ होता किंवा एखाद्या सिनेमात ऐतिहासिक सिनेमामध्ये पोवाडा होता की जी छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द सांगणारा एक पोवाडा होता। हे पण आपलं मराठी मातीतलं एक कल्चरच आहे ना, तर ते पण त्या सिनेमामध्ये ऍड केलं असतं तर त्यांना पण समजलं असतं की हे गोंधळ काय असतो, पोवाडा कशाला म्हणतात, आणि मलखांब वगैरे ही गोष्ट पण जर दाखवली असती तर सिनेमा अजून देखील उत्तम झालाच असता। असाही सिनेमा उत्तमच आहे, सिनेमाच्या बाबतीत माझी कुठेही तक्रार नाहीये, पण एक ती म्युझिकच्या बाऱ्यात 100% माझी तक्रार राहील की मला ते A.R. रहमान सरांचं म्युझिक बिलकुलही पटलेलं नाहीये या सिनेमासोबत। पण मित्रांनो, सिनेमा बघत असताना विकी कौशलची जी ॲक्टिंग आहे ती बघून आणि सिनेमाचे जे लेवल आहे आणि आपल्या शंभूराजेवरती आपलं असणारं जे प्रेम आहे आणि आपले शंभूराजे जे महाराष्ट्रापर्यंत नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण लोकांना कळतील, समजतील, हे बघून जेव्हा मनाची समाधानी होती त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपण स्किप करून देतो की बाबा चालतंय, ही गोष्टी ठीकठाक नाही आहे ना, ठीक आहे, ओके, आम्ही त्या गोष्टी स्किप करू, पण आमचे महाराज महाराष्ट्राबाहेर लोकांना कळत आहे ना, मग ती गोष्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाची। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की
तुम्ही हा सिनेमा सहपरिवारासोबत बघा आणि येणारी जी आपली पिढी आहे, जे लहान लहान मुलं आहेत त्यांना घेऊन तुम्ही थिएटरमध्ये नक्की जा. त्यांना समजलं पाहिजे आपला इतिहास काय, आपले शंभूराजे कोण आहे, आणि त्यांना ही पण गोष्ट नक्कीच समजेल की आपलेच लोक कसे गद्दार असतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्ही पण माझ्या म्युझिकबद्दलच्या मताशी सहमत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये सहमत आहे असं लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.